श्रमिकनगर लक्ष्मी हाइट्स इमारतीजवळ भरवस्तीत रात्री कारण नसताना अशोक वानखेडे वय 23 या युवकावर टोळक्याने हल्ला करत हत्या करण्यात आली होती। या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची सोमवार दिनांक 29 सायंकाळी पोलिसांनी लक्ष्मी हाइट्स श्रमिकनगर माळी कॉलनी परिसरात धिंड काढण्यात आली। बुधवार दिनांक 24 रात्री अशोक वानखेडे हा आपल्या मित्रांसोबत गरबा बघण्यासाठी जात असताना श्रमिकनगर लक्ष्मी हाइट्स इमारतीजवळ 10 युवकांच्या टोळक्याने काही कारण नसताना वाद घालत त्यावर हल्ला करत आपला जवळच्या धारदार शस्त्राने टोळक्याने हल्ला करत मारल्याने त्याचा यात मृत्यू झाला होता। निष्पाप युवकाचा जीव गेल्याने परिसरात चीड व खळबळ निर्माण झाली होती। आरोपीला कडक शासन करण्याची मागणी होत होती। या पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही विधी संघर्ष बालकांसह सर्व संशयित ताब्यात घेतले होते। ज्या ठिकाणी हत्या केली होती त्या ठिकाणी आदित्य उर्फ बाबू वीरेंद्र यादव वय 18, साहिल गोकुळ गांगुर्डे वय 20, श्रावण महादू वाघ वय 18, समीर उर्फ बिट्ट्या कैलास मेश्राम वय 22, राहुल मदन सिंग वय 21 सर्व राहणार श्रमिकनगर। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, एपीआय गणेश बुआ, पीएसआय राहुल नेहादे, विलास गीते पोलीस कर्मचारी उपस्थित होते। नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत यापुढेही कठोर कारवाईची मागणी केली आहे। दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्र 11:15 वाजता आपण ज्या ठिकाणी आहोत सदर ठिकाणी जगदीश वानखेडे या इसमाचा काही इसमांनी मिळून चाकूने हल्ला केला होता, त्यामुळे तो मयत झाला होता। त्यामुळे सातपूर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 299/2025 असा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये 5 आरोपी आणि 4 जुवेनाइल आरोपी असे ताब्यात घेतले होते। 5 मेजर आरोपी आहेत, यांना अटक करून त्यांना मान्य न्यायालयासमोर नेला असता 30 तारखेपर्यंत पोलीस रिमांड मंजूर झालेला आहे। त्यांना तपासासाठी सदर भागामध्ये आणण्यात आलेला आहे। सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवासी नागरिकांना माझं आव्हान आहे की आपल्या भागामध्ये कोणीही आपल्याला त्रास देत असेल, कोणीही टवाळखोरी करत असेल, अशा कुठल्याही वयोगटाची व्यक्ती असेल तर त्याची माहिती नक्की पोलिसांना द्या। त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि आपल्याला सगळ्यांना मिळून सातपूर भागामध्ये शांतता प्रस्थापित करायचं आहे। आणि अशी टवाळखोरी करणारे, कोणाला त्रास देणारे असे जे काही एंटिटीज आहेत त्याच्यासुद्धा कायदेशीर कारवाई आम्ही करून या गोष्टीचा आम्ही बंदोबस्त करणार आहोत। तर नागरिकांना आव्हान आहे की अशा लोकांची, अशा इसमांची, अशा व्यक्तींची आम्हाला माहिती द्या। धन्यवाद।